जर्मन लँग्वेज शिकायची असेल तर एकच प्रश्न नेहमी आम्हाला कॅन्डिडेट विचारतात. पहिला 2 लेवल ऑनलाईन का आणि शेवटचे 2 लेवल ऑफलाईन का? नमस्कार मंडळी, माझं नाव अंकुर मोरबाले. तर पहिल्या 2 लेवल, ज्याला आम्ही A1 A2 म्हणतो, हे बघा, हे फाउंडेशनल लेवल आहे. कुठल्याही लँग्वेजमध्ये आपण ग्रॅमर शिकतो, अखग शिकतो, सेंटेन्सची स्ट्रक्चर शिकतो, नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, सगळे बेसिक्स. बघा, ही जर्मन जी भाषा आहे ना, ही आपल्याला अजिबात त्याची सवय नाही आहे. नवीनच भाषा एकदम. इंग्लिश आपण कसं लहानपणापासून ऐकत आहे, स्कूलमध्ये, मूवीजमध्ये, सॉंग्स, टीव्ही. जर्मनची आपल्याला अजिबात एक्सपोजर नाही आहे. म्हणून A1 A2 आम्ही ऑनलाईन मुद्दामून ठेवतो. आता बघा, ऑनलाईन म्हणजे फक्त कन्व्हिनियन्स नाही, ऑनलाईनमध्ये आपली कन्सिस्टन्सी बिल्ड होते. आम्ही आमचे लेक्चर्स मंडे टू फ्रायडे रोज ठेवतो, 1.5 तासाचीच असते. पण कसं आहे ना, ते कन्सिस्टन्सीमुळे आपली हॅबिट फॉर्मेशन बिल्ड होते. आणि बघा, हे काय कोचिंग क्लासचा प्रकार नाही की 6-6 तासाची क्लास होणार आहे. आपली हॅबिट फॉर्मेशनची गोष्ट आहे. आणि ऑनलाईनमध्ये फोकस ठेवणं म्हणजे ऍक्च्युली जास्त एफर्ट लागतो. तुम्हाला जास्त प्रेझेंट, जास्त फोकस आणि अटेन्शन द्यावी लागते. त्यातूनच कळते आपल्याला की कोण आहे हा तो जो कमिटेड आहे, रेग्युलरली प्रॅक्टिस करते, रिझल्ट आणते, आणि वर्सेस कोण फक्त नावासाठी ट्राय करते. म्हणून आम्हाला 4 ते 6 महिन्यात आरामात कळून जाते की कोण आहे तो रिअल डील, म्हणजे कोण आहे तो केपेबल, कमिटेड, सिन्सिअर कॅन्डिडेट, ज्याला आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून ही आमची स्वतःची फिल्टरिंग प्रोसेस आहे. ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबद्दलही आपल्याला डिटेल्स मी अजून शेअर करू शकतो. तुम्ही रिच आउट करा आम्हाला. पण बघा, B1 आणि B2 जे आहे ना, ते एक वेगळीच स्टेज आहे. म्हणजे तो बॉल गेमच डिफरंट आहे. करेक्ट. B1 B2 जे शेवटची जी स्टेजेस आहे, फक्त त्याच्यात लँग्वेज नाही, आपल्याला कल्चरची ट्रेनिंग येते, आपल्याला बोलायला लागते, ऐकायला लागते, कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला हॉस्पिटल सोबत कम्युनिकेशन करायचं, त्याची प्रिपरेशन, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन. हे घरून कॅज्युअली बसून होणार नाही. हे तुम्हाला टीचरच्या समोर, तुमच्या मेंटरच्या समोर आणि तुमच्या क्लासमेट सोबत प्रॅक्टिस करूनच या लेवलमध्ये तुम्ही सक्षम होणार. म्हणून आम्ही B1 B2 ऑफलाईन ठेवतो आणि आमच्या सेंटर्समध्ये ठेवतो. डेली रुटीन, फेस टू फेस करेक्शन, जर्मनमध्ये विचार करायची सवय, हे सगळं आपण ऑफलाईनमध्ये आरामात करू शकतो. ऑनलाईनमध्ये हे पॉसिबल नाही. असं केलं तर काय होते बघा, आमचं सिम्पल फंड आहे. आम्हाला नाही पाहिजे कॅन्डिडेट 1-2-3 वर्ष घालणार, 5-10-15 लाख घालणार आणि मग त्यांना नंतर कळेल की जमणार नाही. तेच तर चालू आहे मार्केटमध्ये, तेच तर गोंधळ आहे. आमचं कसं आहे, आमचं बॉटम अप अप्रोच आहे. पहिले केपेबिलिटी, मग कमिटमेंट, मग इन्व्हेस्टमेंट. म्हणून आमचा प्रोसेस असा आहे. बिकॉज वी वॉन्ट बेटर आउटकम्स ऍट द एंड ऑफ द डे. ऑनलाईनमध्ये ती फ्लेक्सिबिलिटी आहे, हॅबिट फॉर्मेशन आहे. ऑफलाईनमध्ये जिथे सिरियसनेस आणि परफॉर्मन्स पाहिजे. सिम्पल लॉजिक, बेटर आउटकम्स.